हे फ्रेंड्स, वेलकम टू माझ्या चॅनलवरती भरपूर सारं स्वागत आहे. मी रिसेंटलीच एक इंडियन मॉम युरोपमधला कोमल विषयी एक रोस्ट व्हिडिओ बघितला. त्याच्यामध्ये एका लेडीजने रोस्ट करताना असं म्हटलं होतं की बाबा दॅट कोमल जी आता की युरोपमधून शी कम टू भारत, म्हणजे ती इंडियामध्ये आली आणि ती तिच्या फक्त माहेरी भेटून आली आणि ती काही सासरी गेली नाही. तो इट्स अ प्रायव्हेट इश्यू की बाबा तिने त्याच्यामध्ये का बरं तू गेली नाही म्हणून एका त्या रोस्टरने विचारलं. तर ज्या कोणी व्यक्तीने तिला विचारलं तर त्यांना तिला सांगितले की बाबा माझ्या मुलींना परत मला एक अटॅचमेंट अशी माझ्या सासरवाडीकडून भेटली नाही. मला एव्हरी टाईम वाईट बोललं गेलं की बाबा त्यांना मुलगा हवा म्हणून मला दुखावलं गेलं. सो एक म्हणतात ना की मनामध्ये एक थोडंसं एक दुःख असल्यामुळे ती त्या सासरी काही गेली नाही असं त्या कोमलचं मत होतं. परंतु हा तिचा प्रायव्हेट इश्यू आहे की बाबा तिला काहीतरी जेन्युइन काहीतरी घरात प्रॉब्लेम असेल त्याच्यामुळे तिला नसेल वाटलं की बाबा आपल्या सासरी जाऊन भेटावं म्हणून. पण या गोष्टीचा मुद्दा बनून किंवा ती कोमल किती वाईट आहे असं त्या रोस्टरने हे केलं होतं. मला ॲक्च्युली आता नाव नाही घ्यायचं त्या रोस्टरचं आणि त्याच्यात काही स्वतःचा मुद्दा मांडून एक हे नाही करायचं. परंतु एक माझा मीही रिॲक्शन देते. मलाही काही गोष्टी जर पटल्या नाही तर बोलायला आवडतात. परंतु असं एखाद्याला उगाच काही नसताना रोस्ट करणं मला तर वाटतं चुकीचं आहे. कारण की इफ यू सी दॅट कोमल शी इज फ्रॉम युरोप, की जी युरोपमध्ये स्थायिक झालेली आहे. ती शी इज डुईंग हर फॅब करिअर, कारण की तिचे हजबंड तिथं सेटल आहे. तर तिने स्वतःला काही बरं करता येईल तर म्हणून तिने यूट्यूब चालू केलं. यूट्यूबमधून ती एवढी छान लोकांपर्यंत पोहोचली, एवढी ग्रो झाली. तिने ज्या मुलींना उत्तम सांभाळलं, 1-2 मुली आय थिंक सो तिला, आणि त्यांचंही ती व्यवस्थित करते आणि कुठंही तिला असं वाटत नाही की शी वॉन्ट अ बेबी बॉय. आणि कारण की ती अशा फॅमिलीमध्ये आहे की जिथं मुलगा मुलगी सेम समजलं जातं. त्याच्यामुळे तिला एवढं सगळ्यात घरात संपत्ती सुख असताना सुद्धा शी नेवर फील की शी वॉन्ट अ बॉय. आणि ती त्या दोन्ही मुलीला इक्वली समजतं, हे चांगलं आहे. ती वेल सेटल झालेली आहे युरोपमध्ये स्वतःचा, आणि स्वतःसुद्धा म्हणजे ॲज इक्वल टू मे बी हर हजबंड शी इज अर्निंग फ्रॉम द यूट्यूब. आणि एकदम म्हणजे असं तिच्यावर एखादी कमेंट किंवा एखादा रोस्ट करण्यासारखं मला तरी वाटलं नाही की बाबा असं काही आहे. परंतु म्हणतात ना की एखाद्यामध्ये काहीच आपल्याला आपण जेव्हा एखाद्याच्या गोष्टी बघतो तेव्हा आपण ज्या डोळ्यांनी बघतो ते ॲक्च्युली डोळे खराब असतात. त्या व्यक्तीमध्ये तसं काहीच नसतं असं मला तरी वाटलं की ज्याने त्या व्यक्तीला रोस्ट केलं. बिचारीने वाईट कमेंट आली तर तिने त्या व्यक्तीला ब्लॉक केलं. हे साहजिक आहे की बाबा वाईट लोकांच्या कशाला नादी लागावं. तर त्याच्यासाठी तिने व्हिडिओ तयार केला आणि असं सांगितलं की बाबा माझा हा व्हिडिओ त्या कोमलताईंपर्यंत पोचवा. पण हे ॲक्च्युली रॉंग आहे की तुम्ही काहीही तथ्य आणि तारतम्य नसताना एखाद्याला उगाचच बोलताय. त्यांच्या थ्रू यू आर वॉन्ट टू बिकम अ फेमस असं कदाचित दिसतं आहे. काय म्हणतात त्याला, या तुम्ही खाऊ शकता परंतु जिथं म्हणजे खरंच रोस्टिंग दिसते किंवा रोस्ट करू शकता अशा लोकांना जनरली रोस्ट करायला हवं. उगाचच चांगल्या व्यक्तीला पकडून काहीही बोलणं हे म्हणजे लांबली जीभ टाळायला आणि चालू केलं बोलणं असं ते मला तरी कुठेतरी वाटलं. सो आय अप्रिशिएट कोमल की खरंच तिची जो स्टँड घेतला की बाबा नाही, आपल्या मुलींना जसं प्रेम हवं तसं दिलं जात नाही आणि ज्या बॅड टाईममध्ये तिला साथ पाहिजे तिथं तिला न साथ देता टोमणी मिळत असेल तर वाय शी विल गो टू हर सासर ना. सो इट्स ॲब्सोल्युटली राईट की बाबा जिथं आपली कदर होत नाही तिथं न जाणं, तिथून दूर होणं हे कुठंही वाईट नाही. त्याच्यामधून ती व्यक्ती वाईट होत नाही. ओके, सो आय फील हे मला तरी वाटतं आणि त्या कोमलने ॲब्सोल्यूट राईट केलं. आणि तिच्याकडून बघण्यासारखं बरंच काही आहे, शिकण्यासारखंही खूप काही. कारण की घर सांभाळून, मुलांना सांभाळून, सगळं व्यवस्थित करून यूट्यूबमध्ये उत्तम कसं करता येईल हे तिने दाखवून दिलेलं आहे. अगदी त्याच्या खांद्याला खांदा लावून ती अर्न करते आणि ती तिच्या मुलींनाही तेच देणार आहे की बाबा येस तुम्ही मुलं असो तुम्ही तुमच्या घराला सांभाळू शकता, तुमच्या फॅमिलीला सपोर्ट करू शकता आणि फॅमिलीला सपोर्ट करण्याची मुलांचीच गरज आहे असं काहीच नाही आहे. हे या कोमलने डेफिनेटली आय फील्स म्हणजे इथं प्रूफ केलेलं आहे. आणि आय से हॅट्स ऑफ टू कोमल अँड फॉर हर एव्हरीथिंग वॉट शी इज डुईंग इन हर लाईफ. आणि ती अजून करणार आहे. आणि कमेंटला ब्लॉक करणं, व्यक्तींना ब्लॉक करणं हे ॲब्सोल्युटली राईट आहे. त्या व्यक्तीच्या नादी लागण्यापेक्षा ती निग्लेक्ट करते की बाबा नाही, आपला हा स्टँडर्ड नाही, आपण कशाला अशा लोकांच्याविषयी बोलायचं ना, आपलंच
घेऊन खराब करायचं. सो शी इज ॲब्सोल्युटली राईट ओव्हर हिअर. फ्रेंड्स, व्हॉट यू फील आहे जस्ट कमेंट करा की बाबा हे ज्या कोमलताई आहेत इंडियन मॉम युरोपमधल्या, त्यांना रोज केलं तर खरंच राईट आहे का? सो व्हॉट यू फील कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चॅनल बघत असाल माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. बाय बाय फ्रेंड्स.